नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण नीट 2026 साठी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे पेपर सोडवताना किती प्रश्न अटेम्प्ट करावेत, निगेटिव्ह मार्किंग कशी टाळावी आणि सेक्शन ए व सेक्शन बी चे योग्य नियोजन कसे करावे. नीट पेपरच्या आराखड्याची सर्वांनाच माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, नीटच्या पेपरमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे 3 विषय असतात. प्रत्येक विषयात सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 भाग असतात. सेक्शन ए यात प्रत्येक विषयात 35 प्रश्न असतात आणि हे सर्व 35 प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असल्याने सेक्शन ए एकूण 140 गुणांचा असतो. सेक्शन बी यात 15 प्रश्न दिलेले असतात, परंतु त्यापैकी तुम्हाला फक्त 10च प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे सेक्शन बी मधून तुम्हाला 40 गुण मिळू शकतात. याचा अर्थ एका विषयासाठी 180 गुण आणि सर्व विषय मिळून संपूर्ण पेपर 720 गुणांचा असतो. आता आपण पाहणार आहोत सेक्शन बी कसा हाताळायचा. एक्सपर्ट स्ट्रॅटेजी कशी असणे आवश्यक आहे. सेक्शन बी मध्ये जे 15 प्रश्न असतात त्यामध्ये काही सोपे, काही मध्यम तर काही कठीण प्रश्न असतात. तुमची रणनीती कशी असावी. त्यामध्ये 15 प्रश्नांमधून सर्वात सोपे आणि ज्यावर तुम्हाला 100% खात्री आहे असेच 10 प्रश्न निवडा. लक्षात ठेवा, जर तुम्ही 10 पेक्षा जास्त प्रश्न सोडवले तो OMR चेकिंगमध्ये केवळ पहिल्या 10 उत्तरांचाच विचार केला जातो. त्यानंतरची उत्तरे बरोबर असूनही ती दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे प्रश्न निवडताना घाई करू नका. बऱ्याच विद्यार्थी व पालकांना निगेटिव्ह मार्किंगची चिंता असते आणि बऱ्याच वेळेला निगेटिव्ह मार्किंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. निगेटिव्ह मार्किंग बद्दल अनेक जण बोलत सुद्धा नाहीत, कारण नेमके काय करावे हे बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना कळत नाही. म्हणूनच निगेटिव्ह मार्किंग बद्दल आम्ही आपणास काही एक्सपर्ट ॲडवाइस देऊ इच्छितो. निगेटिव्ह मार्किंग आणि अचूकतेचे महत्त्व आता आपण पाहूया. नीटमध्ये प्रत्येक बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात, पण प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा म्हणजेच निगेटिव्ह होतो. हे एका उदाहरणावरून समजून घेऊया. जर एखाद्या विद्यार्थ्याने 50 प्रश्न सोडवले आणि त्यापैकी 45 बरोबर व 5 चुकीचे असतील तर त्याचा स्कोअर 175 होतो. पण जर त्याचे 40 बरोबर आणि 10 चुकीचे प्रश्न असतील तर स्कोअर थेट 150 पर्यंत खाली येतो. याचाच अर्थ ॲक्युरसी हीच यशाची खरी किल्ली आहे. जास्त प्रश्न सोडवणे म्हणजे जास्त मार्क मिळवणे नव्हे, तर योग्य प्रश्न सोडवणे म्हणजे जास्त मार्क मिळवणे होय. थोडक्यात तुम्ही जेवढे खात्रीने आणि अचूक प्रश्न सोडवणार आहात त्याच 10% प्रश्न अंदाजे किंवा रिस्क घेऊन सोडवू शकता. 10% पेक्षा जर जास्त प्रश्न निगेटिव्ह आले म्हणजे चुकले तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आता एप्रिल महिना सुरू झाला आहे, त्यामुळे तुमचा पूर्ण फोकस केवळ रिव्हिजन, मॉक टेस्ट आणि ॲनालिसिस यावरच असायला हवा. आमच्या चॅनेलवर तुमच्या मार्गदर्शनासाठी अनेक महत्त्वाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमातील बदलांसाठी नीट 2026 मेजर सिलेबस चेंजेस हा व्हिडिओ आपण आवर्जून पाहावा. सरकारी कॉलेजमधील प्रवेशासाठी उत्तम मार्गदर्शक होईल असा आमचा मिशन 650+ हा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. तसेच महाराष्ट्रातील 42 MBBS आणि 23 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस हे आमचे माहितीपूर्ण व्हिडिओसुद्धा आपण आवर्जून पाहावेत, जेणेकरून आपल्याला प्रेफरन्स लिस्ट करताना मदत होऊ शकेल. 85% स्टेट कोटा आणि 15% ऑल इंडिया कोटा तसेच OMR रूल्स आणि ड्रेस कोड यावरही सविस्तर व्हिडिओ उपलब्ध आहेत. हे सर्व व्हिडिओ आपणास पाहायचे असतील तर MMCC विरार या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्ह्यू चॅनल या टॅबवर जाऊन आमचे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ आवर्जून पहा. जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर हव्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून फ्री अपडेट असा मेसेज करा. आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेऊ, जिथे तुम्हाला नीटशी संबंधित सर्व ताज्या घडामोडी आणि मार्गदर्शन मिळेल. आमची फ्री अपडेट मिळवण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी MBBS, BDS, BAMS, BHMS किंवा फिजिओथेरपी यासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार सदैव तुमच्या पाठीशी आहे. आमचा संपर्क क्रमांक आहे 93 25 26 15 62. आमच्या MMCC विरार चॅनलला सबस्क्राईब करा
आणि चॅनल टॅबमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या यशाच्या प्रवासात आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. तोपर्यंत धन्यवाद.